नमस्कार. स्वागत आहे आपले इंडी करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प घेण्यात संपूर्ण देशात डॅश डॅश हे राज्य प्रथम स्थानावर आहे. उत्तर याचं ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प घेण्यामध्ये आपल्या देशामध्ये प्रथम स्थानावरती कोणतं राज्य आहे तर राजस्थान. आणि आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर ते दुसऱ्या स्थानावरती आहे बघा. अवयवदान करण्याच्या बाबतीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य देशामध्ये कितव्या स्थानावरती आहे तर दुसऱ्या स्थानावरती. त्यानंतर तिसऱ्या स्थानावरती आहे मध्य प्रदेश राज्य, चौथ्या स्थानावरती आहे कर्नाटक आणि पाचव्या स्थानावरती आहे तेलंगणा. देशामध्ये अवयवदान करण्याच्या बाबतीमध्ये आपण 5 राज्य बघितलेले आहेत. पहिल्या स्थानावरती आहे राजस्थान, दुसऱ्या स्थानावरती आपलं महाराष्ट्र, तिसऱ्या स्थानावरती आहे मध्य प्रदेश, चौथ्या स्थानावरती आहे कर्नाटक आणि पाचव्या स्थानावरती आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 2. जातनिहाय जनगणना सुरू करणारे देशातील दुसरे राज्य डॅश डॅश हे ठरले आहे. उत्तर याचं ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यामध्ये नुकतंच जातनिहाय जनगणनेला सुरुवात झालेली आहे. आणि जातनिहाय जनगणना सुरू करणारं बिहार नंतर आंध्र प्रदेश जे राज्य आहे तरी आपल्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये जातनिहाय जनगणना करणारं पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं होतं तर ते होतं बिहार. आणि आता नुकतंच आंध्र प्रदेश राज्यामध्ये देखील जातनिहाय जनगणनेला सुरुवात झालेली आहे. आणि आंध्र प्रदेश आपल्या देशातील जातनिहाय जनगणना करणारं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे बिहार नंतर. जातनिहाय जनगणना सुरू करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले गाव किंवा पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे जखणगाव ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यामधील. प्रश्न क्रमांक 3. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात डॅश डॅश मंत्रालयाद्वारे भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पर्यटन मंत्रालयाद्वारे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे आपल्या देशामध्ये 23 ते 31 जानेवारी दरम्यान भारत पर्व हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कोणत्या मंत्रालयाद्वारे तर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे. सध्या आपले केंद्रीय पर्यटन मंत्री कोण आहेत तर ते आहेत जी किसन रेड्डी. लक्षात ठेवा, सध्या आपले केंद्रीय पर्यटन मंत्री आणि संस्कृती मंत्री आहेत जी किसन रेड्डी. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आहेत गिरीश महाजन. गिरीश महाजन हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तर आहेतच, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री देखील आहेत बघा गिरीश महाजन. आणि गिरीश महाजन यांच्याकडे 3 जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले आपल्या महाराष्ट्रातील. धुळे, लातूर आणि नांदेड या 3 जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत गिरीश महाजन. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 4. फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार डॅश डॅश हे जगातील सर्वात मजबूत चलन बनले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कुवैती दिनार. फोर्ब्सच्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत किंवा जगातील सर्वात महागडे चलन कोणतं बनलेलं आहे तर कुवैती दिनार. कुवैती दिनार हे कुवैत या देशाचं राष्ट्रीय चलन आहे. आणि कुवैत हा सर्वात मोठा तेल निर्यातदार देश आहे बघा. आणि कुवैतमधील दुसरा सर्वात मोठा उद्योग आहे पोलाद निर्मितीचा. आता कुवैती दिनारची तुलना जर बघितली आपल्या भारतीय रुपयाबरोबर तर 1 कुवैती दिनारबरोबर आपले भारतीय रुपये आहेत 267 रुपये. आणि 1 कुवैती दिनारबरोबर डॉलर आहेत $3.25. लक्षात आलं ना. 1 कुवैती दिनारबरोबर आपले भारतीय रुपये किती आहेत 267 रुपये. आणि 1 कुवैती दिनारबरोबर डॉलर आहेत $3.25. यानंतर आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये जगातील सर्वात महागडे चलन बघितलं आपण कुवैती दिनार ठरलेलं आहे. त्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महागडे चलन आहे बहरीनी दिनार. जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात महागडे चलन आहे ओमानी रियाल. जगातील चौथ्या क्रमांकाचं सर्वात महागडे चलन आहे सध्या जॉर्डन दिनार. प्रश्न क्रमांक 5. आसाम वैभव पुरस्कार 2024 डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रंजन गोगोई. आसाम राज्याचा सर्वोच्च पुरस्कार जो आहे आसाम वैभव पुरस्कार तर 2024साठी रंजन गोगोई यांना जाहीर झालेला आहे. आणि 2023मध्ये आसाम वैभव पुरस्कार जो आहे तर तो डॉक्टर तपन सैकिया यांना देण्यात आला होता बघा. 2023साठी आसाम वैभव पुरस्कार कोणाला देण्यात आला होता डॉक्टर तपन सैकिया यांना. आणि आता 2024साठी आसाम वैभव पुरस्कार रंजन गोगोई यांना जाहीर झालेला आहे. यानंतर आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये टी पद्मनाभन जे आहेत तर यांना केरळ राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे केरळ ज्योती पुरस्कार तर 2023साठी देण्यात आलेला आहे नुकतंच. आणि गुलाबचंद कटारिया जे आहेत ते सध्या आसाम राज्याचे राज्यपाल आहेत. आसाम राज्याचे 15व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत सध्या हिमंता बिस्वा शर्मा. आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर. मात्र आसाम राज्यातील सर्वात मोठं शहर आहे गुवाहाटी. प्रश्न क्रमांक 6. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विजयवाडा. आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा या ठिकाणी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे. अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत सध्या वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे पुतळ्याचं अनावरण. या पुतळ्याला नाव काय देण्यात आलेलं आहे तर सामाजिक न्यायाचा पुतळा किंवा स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस असं नाव देण्यात आलेलं आहे. या पुतळ्याची एकूण उंची आहे 206 फूट. एकूण उंची किती आहे या पुतळ्याची तर 206 फूट, जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळा ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 7. 2024 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम डॅश डॅश ही आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. 2024 या वर्षी आपण जो 75व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत, तर या 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची थीम आहे विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. आणि हा जो 75वा प्रजासत्ताक दिन आहे तर हा नारी शक्तीला समर्पित करण्यात आलेला आहे. आणि याच 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 8. महातरी वंदना योजना 2024 डॅश डॅश या राज्याने सुरू केली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. छत्तीसगड सरकारने महातरी वंदना योजना 2024 सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत जर बघितलं तर महिलांना प्रतिमाह 1000 रुपये मदत मिळणार आहे. किती 1000 रुपये मदत मिळणार आहे महिलांना. कोणत्या योजनेअंतर्गत महातरी वंदना योजना 2024 अंतर्गत ही योजना आहे छत्तीसगड राज्य सरकारची. प्रश्न क्रमांक 9. बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे डॅश डॅश हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र. बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणाऱ्या देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं बनलेलं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य. आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे तर ती 1 मे 1960 रोजी करण्यात आलेली होती. आणि म्हणूनच 1 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. याचबरोबर 1 मे हा जो दिवस आहे तर हा जागतिक कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. बघा सध्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत रमेश बैस. प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सुरत. गुजरातमधील सुरत या ठिकाणी आपल्या भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यात आलेला आहे. सुरत हे जे शहर आहे ते कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे तर तापी नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे. बघा लक्षात ठेवा सुरत हे जे शहर आहे तर तापी नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे. आता मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तापी नदीची आपल्या महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे. तापी नदी जी आहे त्याची आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी किती आहे याचं उत्तर सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. क्रमांक 11. टाटा ग्रुपने डॅश डॅश वर्षापर्यंत IPLचे शीर्षक प्रायोजकत्व जिंकले आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2028. टाटा ग्रुपने पुढील 5 वर्षासाठी म्हणजेच 2028 पर्यंत IPLचे शीर्षक प्रायोजकत्व जिंकलेलं आहे. आता 2024मध्ये जे IPL होणार आहे ते कितव्या क्रमांकाचं असणार आहे म्हणजे 2024ची IPLची कितव्या क्रमांकाची आवृत्ती असणार आहे तर 17व्या क्रमांकाची. प्रश्न क्रमांक 12. 50वा कार्बी युवा महोत्सव डॅश डॅश राज्यात आयोजित करण्यात आला होता. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आसाम. 50वा कार्बी युवा महोत्सव किंवा 50वा कार्बी यूथ फेस्टिवल जो आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर आसाम या राज्यामध्ये. आपण पाठीमागील एका प्रश्नाची माहिती पाहत असताना बघितलेलंच आहे. आसाम राज्याचे सध्या 15व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत हिमंत बिस्वा शर्मा आणि आसाम राज्याचे राज्यपाल आहेत सध्या गुलाबचंद कटारिया. प्रश्न क्रमांक 13. खेलो इंडिया युथ गेम्स 2024ची 6वी आवृत्ती डॅश डॅशमध्ये सुरू झाली आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई. 6व्या क्रमांकाच्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा ज्या आहेत 2024च्या तर या कोणत्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत तर तामिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी. आणि या स्पर्धा ज्या आहेत तर त्या 19 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहेत. बघा तामिळनाडू राज्यातील चेन्नई, मदुराई, त्रिची आणि कोइंबतूर या ठिकाणी. या स्पर्धेमध्ये जर बघितलं आपण 6व्या क्रमांकाच्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेमध्ये तर स्क्वॉश या खेळाचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला आहे. कोणत्या खेळाचा स्क्वॉश या खेळाचा. 5व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा ज्या आहेत तर त्या मध्य प्रदेश राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. 5व्या स्पर्धा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या मध्य प्रदेश राज्यामध्ये. आणि आता 6व्या स्पर्धा तामिळनाडू राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 14. देशात प्रथमच डॅश डॅश हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 24 जानेवारी. आपल्या देशामध्ये प्रथमच 24 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा चालक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
याचबरोबर 24 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय बालिका दिन म्हणून देखील साजरा करतो बघा दरवर्षी. त्यानंतर आपण जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 15 जानेवारी, तर यावर्षी आपण 15 जानेवारी रोजी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला राज्य क्रीडा दिन साजरा केलेला आहे. का तर आपल्या भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे आपल्या महाराष्ट्राचे पैलवान जे होते खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे 15 जानेवारी आणि म्हणूनच तो दिवस आपण आता इथून पुढे आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार आहोत. त्यानंतर 25 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. याचबरोबर हा दिवस आपण राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून देखील साजरा करतो 25 जानेवारी. प्रश्न क्रमांक 15. 3D शहरे स्थानिक डिजिटल द्वीन विकसित करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले शहर आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वाराणसी. 3D शहरी स्थानिक डिजिटल द्वीन विकसित करणारं आपल्या भारतातील पहिले शहर कोणतं ठरलेलं आहे तर वाराणसी. वाराणसी हे जे शहर आहे तर गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरती वसलेले शहर आहे बघा, लक्षात ठेवा. वाराणसी हे शहर गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावरती वसलेलं शहर आहे. कोणत्या राज्यामधील शहर आहे तर उत्तर प्रदेश राज्यामधील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत सध्या योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आहे लखनौ. आता पाहूयात तुमच्यासाठीचा प्रश्न. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आले आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे सर्व स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओच्या PDF नोट्स हव्या असतील किंवा चालू घडामोडीच्या आणि GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.